नमस्कार. एक जीवनशैलीमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर माझं किचन बघा आवरून झालेलं आहे आणि किती छान दिसते. देवाचे भांडे खूप छान घासून एका ठिकाणी ठेवलेले होते आणि किचन ओटा तर खूपच सुंदर दिसत होता. आवरलेलं किचन खूपच छान दिसतं. तर आज मला करायची होती स्टोर रूमची डीप क्लिनिंग. स्टोर रूम म्हणजे ना नको असलेल्या वस्तू उगाच साचवून ठेवण्याची जागा. तर इथे बघा माझ्याकडे कितीतरी अशा वस्तू आहेत की त्या आज मला खूप फेकायच्या आहे. त्यानंतर मी सगळा पसारा खाली घेतला आणि त्यानंतर डबे सगळे रिकामे केले आणि सगळे डबे वगैरे घासून काढले आणि स्टोर रूम चक्क पाण्याने धुवून काढलं. माझं सगळं ते काम आवरलं आणि त्यानंतर म्हटलं चला काहीतरी खाऊ. पण झटपट होणारी वस्तू म्हणजे एकच ती म्हणजे मॅगी. तर म्हटलं चला आता आज ना आपण मस्त मॅगी करून खाऊ. मग काय, कांदा आणि टोमॅटो कापला, कढई ठेवली, कढईमध्ये तेल टाकलं, कांदा चांगला परतून घेतला, एका बाजूला दूधही तापत ठेवलं. त्यानंतर कांद्यामध्ये टोमॅटो टाकले आणि ते दोघंही चांगले परतून झाल्यानंतर त्यात मी मॅगीचा मसाला आणि आपला घरचा मसालासुद्धा टाकला. कारण ना घरच्या मसाल्याने थोडी मॅगी जास्त छान लागते. तुम्ही असं ट्राय करून बघा. कांदा आणि टोमॅटो चांगले परतल्यानंतर मी त्यामध्ये पाणी ओतलं. पाण्याला उकळी आली आणि मग त्यात चवीपुरतं मीठ टाकलं आणि जे माझ्याकडे मॅगी होती तिचे मी तुकडे करून त्यात टाकले. तर मॅगी चांगली परतवून घेतली. थोड्या वेळाने ती मॅगी छान अशी शिजली आणि खूपच सुंदर सुगंध सुटलेला होता. तर माझी अशी मॅगी तयार झाली. नंतर ना विभूतीने काजू कतली आणलेली होती. मग मस्त आम्ही दोघींनी थोडी काजू कतलीही खाली. विभूतीला काजू कतली विशेष आवडते. आणि बघा आता मॅगी छान झाली. नंतर ती ताटात सर्व केली. तर असा होता आमचा आजचा दिवस. धन्यवाद.